ओके, आता म्हणजे फोनचाच आपला विषय निघाला किंवा आपण फोनवरनं बोलतो, तर जसं फोन हॅक होतात युजली, तर एक्झॅक्टली काय होतं फोन हॅक होणं म्हणजे? मला आता ज्यावेळेस कॉल्स वगैरे येतात, पहिला असंच असतं की सर माझा मोबाईल हॅक झालेला आहे, बट मी विचारलं की हॅक झाले म्हणजे नक्की काय झाले, त्या पॉईंटला प्रत्येकाचे म्हणजे काय म्हणतात की आन्सर्स वेगवेगळे असतात. ज्या मोमेंटला तुमचा मोबाईल हॅक झाला असं तुम्हाला वाटतंय, तिथे एक 5 ते 6 चेक पॉईंट्स आहेत जे तुम्ही कन्फर्म करणं गरजेचं आहे की ह्यातल्या 2 ते 3 गोष्टी ऍटलिस्ट होत आहेत का. आता मी जे चेक पॉईंट सांगतोय त्यातल्या एखादी गोष्ट होत असेल, बट त्याचा अर्थ हॅक होतोय असं नाही. ओके, सो पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जे काही आपण डेटा जेवढा यूज करतोय, तर डेटा युसेज जर तुमचा अकस्मात वाढला असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर का दिवसाला 1 GB यूज करतोय, बरोबर, आणि तो जर का 2 GB वर गेला, 2 GB किंवा 3.5 GB पर्यंत गेला, म्हणजे माझा स्क्रीन टाइम 3 तास आहे, बरोबर, माझा रोज 1 GB जातोय, पण आज माझा अचानक 1.5 किंवा 2 GB गेला दुपारपर्यंत, राईट. ओके, सो तुमचं डेटा युसेज खूप जास्त वाढलं असेल तर एक म्हणू शकतो आपण आता हे चेक पॉईंट्स आहेत, राईट. ओके. दुसरी गोष्ट आहे की तुमचं बॅटरी ऑप्टिमायझेशन कमी झालेलं आहे. आता अर्लियर माझी बॅटरी चालायची 5 ते 6 तासापर्यंत, दॅट वॉज नॉर्मल, माझा यूज केस तेवढाच राहिलेला आहे, बट आता 2 ते 3 तासामध्ये माझी बॅटरी उतरतीये. बिकॉज ज्या मोमेंटला तुमचा डेटा जातोय तुमच्या मोबाईलमधून, तो कुठल्या तरी सर्व्हरला जात असतो. सो हे बॅकग्राऊंड ऍप्स ज्या पॉईंटला खूप जास्ती चालू लागतात, त्या पॉईंटला बॅटरी आपोआप यूज कमी होतं. त्यामुळे जर का ते कमी होत असेल तर एक म्हणू शकतो आपण. तिसरी गोष्ट आहे की तुमच्या मोबाईलमध्ये सडनली काही ऍप्स डाउनलोड झालेले आहेत ऑटोमॅटिकली, जे तुम्ही नाही केलेत. सो काही ऍप्स आपोआप आपल्या मोबाईलमध्ये होतात. आपण कुठेतरी क्लिक केलेलं असतं, किंवा जर का क्लिक केलं नसेल आणि स्टील तुमच्या मोबाईलमध्ये काही ऍप्स आलेत, तर आपण म्हणू शकतो की हॅक झालेला असू शकतो कदाचित. किंवा असं असू शकतं की माझ्याकडे आता OTP यायचे, म्हणजे युजली आपण कुठेही काही लॉग इन वगैरे करत असेल तर OTP येतात, बरोबर. जर अकस्मात माझ्याकडे मोबाईलमध्ये आता OTP येणं बंद झालेलं आहे, तर आपण म्हणू शकतो की कदाचित हॅक केलं, बिकॉज SMS फॉरवर्डिंग वगैरे हे झालेलं असू शकतं. किंवा आपण म्हणू शकतो की अननोन ॲप्सना माझा ॲक्सेस गेलेला आहे आता. ओके, की माझे मोबाईलमध्ये असे ॲप्स आहेत काही ज्यांच्याकडे माझा कॅमेराचा ॲक्सेस गेलेला आहे, मायक्रोफोनचा ॲक्सेस गेलेला आहे, आणि ते आता यूज करत आहेत त्या ॲप्लिकेशन्स. तर कदाचित आपण म्हणू शकतो की ह्या काही चेक पॉईंट्स आहेत की कदाचित तुमचा मोबाईल हॅक झाला असेल, बट त्यातली एखादी गोष्ट झालेली होती. हा, बरोबर. कारण की आता तू जसं म्हटलास की माझ्या फोनच्या बॅटरी जर का कमी व्हायला लागली, तर मग मी फोन तो हार्डवेअरवाल्याकडे घेऊन जाईल, बरोबर, की माझ्या फोनला काहीतरी झालंय किंवा बॅटरी खराब झाली आहे, किंवा सॉफ्टवेअर म्हटला. बऱ्याच वेळा आता आई वडिलांचेच फोन, अडल्टचाच ग्रुप सांगेल, तिचा फोन मी जेव्हा ओपन करतो तिथे फोनचे नोटिफिकेशन क्लिअर करण्यातच माझा 1.5 मिनिटं जातो. एवढे नोटिफिकेशन आलेले असतात, आणि बऱ्याच वेळा कुठेही क्लिक केल्यामुळे कुठलंही ऍप ऑलरेडी डाउनलोड होतं. युजली मोस्टली फेसबुकमुळे होतं. फेसबुक किंवा युजली असं होतं की ज्यादा अडल्ट्स आहेत ते फेसबुक जास्त यूज करतात, कुठेतरी क्लिक होतं, ओके, आणि मग सबस्क्रिप्शन चालू होतं. ओके, मग तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन आलं चालू होतं. पण तो एक पार्ट आहे. जर सडनली तुमच्या मोबाईलमध्ये आता अबंडन्स ऑफ नोटिफिकेशन येत आहेत, 40-50 नोटिफिकेशन यायला स्टार्ट झालेले, तर कदाचित असू शकतं. म्हणजे ह्या काही फर्स्ट स्टेप आहेत जिथून आपण ओळखू शकतो